तुम्ही कधी विचार केला आहे का अक्कलकोटचे स्वामी समर्थ कोण होते आणि लाखो लोक आजही त्यांना जिवंत दैवत का मानतात? स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। त्यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती मिळत नाही, त्यामुळे त्यांना अयोनिज म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनापलीकडील अवतार मानले जाते। अनेक वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले। अक्कलकोटमध्ये त्यांनी एका वडाच्या झाडाखाली वास्तव्य केले। हळूहळू त्यांच्या चमत्कारांची आणि कृपेची कीर्ती दूरवर पसरू लागली। कथा सांगते की स्वामी समर्थांकडे येणारा कोणताही भक्त रिकामा परत जात नसे। कोणाला आरोग्य लाभले, कोणाचे संकट दूर झाले, तर कोणाला जीवनाचा योग्य मार्ग मिळाला। स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वचन आजही लाखो भक्तांच्या मनाला धीर देते। एकदा एका भक्ताकडे अन्न नव्हते। स्वामींनी कृपा केली आणि त्याच्या घरातील अन्न कधीच संपले नाही, अशी लोककथा प्रसिद्ध आहे। अनेकांना त्यांनी श्रद्धा, संयम आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला। 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली, पण भक्तांचा विश्वास आहे की स्वामी आजही आपल्या भक्तांचे रक्षण करतात। आजही अक्कलकोटला लाखो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतात। जर तुमचाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।